नमस्कार. बारामती हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड हे एक बारामतीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असून या ठिकाणी आपण कॅन्सरचे उपचार बऱ्याच वर्षांपासून पेशंट्सला देत आहोत. बारामती हॉस्पिटलमध्ये आज जागतिक कर्क दिनानिमित्त आज आपण सर्व पेशंट्सच्या समवेत हा दिन तसेच त्यांना ट्रीट करणारे डॉक्टर अश्विन राजभोज आणि त्यांना सेवा देणारा सर्व नर्सिंग स्टाफ, रेसिडेंट डॉक्टर आणि आमच्या हॉस्पिटलचे HR तसेच इतर कर्मचारी देखील येथे उपस्थित आहेत. बारामती हॉस्पिटल हे अत्यंत प्रेमाने, आपुलकीने आणि त्या पेशंट्सला अत्यंत उभारी देणारे असं कार्य हे बारामती हॉस्पिटलच्या तर्फे आतापर्यंत चालत आलेलं आहे. आणि मला तर खरंच विशेष वाटतं की बारामती हॉस्पिटलमध्ये या पेशंट्सला इतक्या छान प्रकारे ट्रीटमेंट दिली जात आहे आणि पेशंट्सही खूप आनंदात ही ट्रीटमेंट घेऊन जो काही आपल्याला आजार आहे त्या आजारावरती पूर्णपणे न खचून जाता मात करत आहेत हे बघून अतिशय छान वाटत आहे. आज जागतिक कर्क दिनाचे निमित्त आपण आज केक कटिंग करणार आहोत. तर मी आज पेशंट्स आणि डॉक्टर यांना विनंती करतो की त्यांनी केक कट करावा. तर आज आहे वर्ल्ड कॅन्सर डे किंवा जागतिक कर्करोग दिन. हा दिवस याच्यासाठी बेसिकली ठेवला गेला आहे की आपण कर्करोग किंवा कॅन्सर याविषयी जनजागृतता निर्माण करू. काही गोष्टी आहेत ज्यावेळेस कॅन्सर हा शब्द किंवा कॅन्सर डायग्नोसिस येतं. तर सर्वात महत्वाचं म्हणजे काय आपण सांगू इच्छितो या दिवशी. तर सगळ्यात महत्वाचं आहे की कॅन्सर याविषयी खूप जास्त गैरसमज आहे. पहिली गोष्ट आय थिंक हा गैरसमज दूर केला पाहिजे. आता एवढे सगळे पेशंट्स आहेत जे आपण ट्रीट केले तर ह्या त्यांनीच पुढाकार घेऊन बाकीचे जे कर्करोगाशी आता झुजत आहेत, जे आता त्यांना डायग्नोज झालेले आहेत, त्या लोकांना एक मेसेज जायला पाहिजे की कर्करोग बरा होऊ शकतो. ज्यावेळेस हा विषय ऐकला जातो किंवा ज्यावेळेस हे निदान कोणाला कळतं तर ते बरेच घाबरलेले असतात. तर हा त्यांना सांगावं लागतं की घाबरून काही चालणार नाही. आपल्याला पुढे डायग्नोसिस, त्याचं निदान करण्याची वाटचाल पुढे करावी लागणार आणि जी काही ट्रीटमेंट आहे ती आपल्याला घ्यावी लागणार. ट्रीटमेंट अनेक आहेत, डिपेंड करतं पेशंटची स्टेज काय आहे, पेशंटचा कुठला प्रकार आहे, त्याच्या अनुसार ट्रीटमेंट केली पाहिजे. पण ट्रीटमेंट घ्यायला आपण प्रोत्साहित करायला पाहिजे पेशंटला. हा एक सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की याचं प्रिव्हेन्शन, याचा एक मेसेज सगळीकडे जायला पाहिजे. प्रिव्हेन्शन म्हणजे की हा आजार होण्याच्या अगोदर आपण कसं या आजाराला पकडू शकतो. तर यासाठी बरेच स्क्रीनिंग प्रोग्राम्स आहेत ज्याच्यामध्ये लोकांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे. जसं की अर्थात मॅमोग्राफीचं कॅम्प्स होतात, मॅमोग्राफीचे स्क्रीनिंग होतात. महिलांना 40 या वयोगटाच्या पुढे जे असतील त्यांनी दरवर्षी ते 3 वर्षी हे स्क्रीनिंग कॅम्प मध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे, जेणेकरून आपण हा कर्करोग अगोदरच्या टप्प्यात किंवा अगदी मॅमोग्राफीत म्हणतात की कर्करोग हा हाताला लागतो त्याच्या अगोदर वर्षभर गाठ अगोदर त्या मॅमोग्राफीमध्ये दिसून येऊ शकतो. एवढी सेन्सिटिव्ह टेस्ट आहे. तर तसेच बाकी अजून स्क्रीनिंग टेस्ट पण आहेत, जसं की पॅप टेस्ट आहे जे आपण करत असतो सर्वायकल कॅन्सरसाठी. आपण कधी कधी लो डोस सिटी करतो लंग कॅन्सरच्या स्क्रीनिंगसाठी किंवा कोलॉन कॅन्सरसाठी स्क्रीनिंग. याची माहिती डॉक्टरांकडून भेटून जाईल. पण या स्क्रीनिंग प्रोग्राम मध्ये आपल्याला पार्टिसिपेट केलं पाहिजे. बऱ्याचशा लोकांना सांगायला पाहिजे की तुम्ही करा. लोक घाबरतात. मी हा संदेश देऊ इच्छितो की लोक बऱ्याचशा वेळेस कसं म्हणतात की तपासणी करण्याची भीती लोकांना असते. तर त्या व्यतिरिक्त तपासणी करून ही भीती दूर केली पाहिजे, हे मी एक मेसेज द्यायला सगळ्यांना सांगेल. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट आहे की अजून कॅन्सर पासून दूर आपण राहू शकतो. मी जास्तीत जास्त जर काही याच्यातले आपल्याला चिन्ह दिसून आले जे काही कॉमन कॅन्सर्स आहेत तर लवकरात लवकर मेडिकल फॅसिलिटीचा वापर करावा, लवकरात लवकर डॉक्टरांच्या संपर्कात यावं, त्याला डिले न करावं. बऱ्याच लोकांना माहिती असतं की या चिन्ह आहेत, आपल्याला या गोष्टी असू शकतात, पण तरी लोक डिले करतात. बघा, कॅन्सरपासून मात करण्याचा एकच सगळ्यात महत्वाचा पर्याय आहे. जर कॅन्सर हा झाला तर हा लवकरात लवकर अगोदरच्या टप्प्यात जर आपण सापडला, तो जर ओळखला आपण, तर पेशंट पूर्णपणे बऱ्यापैकी ट्रीट होऊ शकतात. त्यामुळे स्टेज ही खूप महत्वाची गोष्ट आहे ज्यावेळेस कॅन्सरचं डायग्नोसिस होतं. जेवढा आपण अगोदरच्या टप्प्यात कॅन्सर हा धरू तेवढा आपण लवकरात लवकर त्यांना मात करू. ट्रीटमेंट तेवढी कमी होती आणि रिझल्ट पण तेवढे जास्त भेटतात. त्यामुळे इव्हन फायनान्शियल जो बर्डन असतो तोही देखील कमी असतो ज्यावेळेस आपण लवकरच्या टप्प्यामध्ये हा कॅन्सर पकडू शकतो.
आय थिंक हा एक मेसेज मी देऊ इच्छितो. तर बारामती यामध्ये आता वर्षानुवर्ष आपण कॅन्सरची ट्रीटमेंट करत आहोत. तर दर बुधवारी बारामती हॉस्पिटलला सुमारे 2 ते 5 या वेळेमध्ये मी उपलब्ध असतो आणि इथे किमोथेरपी किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट, डायग्नोसिस या सर्व सोयी उपलब्ध आहेत. आपण इव्हन स्कीमच्या अंडर या ट्रीटमेंट किंवा या सवलती पेशंटला देऊ. धन्यवाद.